टाळी वाजवा, टाळी वाजवावी, उडी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. करे टाळी बोलामुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुली आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी.
तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. निवृत्ती ज्ञानदेव हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 हरी हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून इको कमी करा माझा जरा. अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली, असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान. ज्ञानोबाऱ्यांनी मायबाप्पांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील एक अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत गोड असणारा हा अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी आपण कैलासवासी श्रीरंग शंकरराव माने तथा पूजनीय बापू यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्री दशरथ श्रीरंग माने तथा आदरणीय दादा, त्याचप्रमाणे श्री हरिश्चंद्र श्रीरंग माने अर्थात आदरणीय काका व श्री विष्णुकुमार श्रीरंग माने तथा कुमार शेठ, त्याचप्रमाणे आदरणीय प्रवीण भैया, आदरणीय अतुल भैया, आदरणीय किशोर भाऊ, आदरणीय दिग्विजय भाऊ व संपूर्ण माने परिवाराच्या वतीने पूजनीय बापूंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आयोजित केलेलं हे हरिकीर्तन. या हरिकीर्तनाच्या निमित्ताने पूजनीय बापूंच्या, त्याचप्रमाणे तुम्हा सर्व मायबाप्पांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडत आहे, हे मी माझं भाग्य समजतो. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी या भागातील, या पंचक्रोशीतील, या गावातील निष्ठावान वारकरी मंडळी टाळघेऊन साथीसाठी उपस्थित आहेत. माझ्या बरोबर आलेले माझे परम मित्र, परमार्थ स्नेही, जगविख्यात पखवाज वादक पंडित भवानी शंकर यांचे अंतरंग शिष्य, यांचे पट्ट शिष्य आदरणीय हरिभक्तीपरायण गंभीर महाराज अवचार, आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज काळे, आदरणीय हरिभक्तीपरायण मंग, आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज
त्याचप्रमाणे पूजनीय दादा, काका, कुमार शेठ आदी करून संपूर्ण माने परिवार तथा आपण सर्व माता, पिता, बंधू, भगिनी, तरुण मित्र आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल. पूजनीय बापूंचं जीवन आपल्याला ज्ञात आहे. बापूंना देहरूपाने आपल्यामधून जाऊन 11 वर्ष पूर्ण होत आहेत. देहरूपाने जरी बापू आपल्यामधून गेलेले असतील, आपल्यामध्ये नसतील, तरी त्यांचं कर्तृत्व, त्यांनी कुटुंबावर जे संस्कार दिले ते संस्कार आजही आपल्या समोर खऱ्या अर्थाने उभे राहत आहेत. बापूंच्या विषयी मी काय सांगावं. बापूंचा आशीर्वाद पूजनीय दादा असतील, काका असतील, कुमार शेठ असतील, संपूर्ण परिवार असेल यांच्यावर आहे. दादांनी प्रतिकूलतेमधून आपल्या बापूंनी प्रतिकूलतेमधून आपल्या जीवनामध्ये अनुकूलता आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे प्रतिकूलतेमधून जीवन जगत जगत दादा देखील आज एवढ्या मोठ्या खऱ्या अर्थाने दादांनी जे विश्व निर्माण केलेले आहे, मग त्यांच्या बरोबर काका असतील, कुमार शेठ असतील, संपूर्ण माने परिवार असेल, या सर्वांचं कारण म्हणजे पूजनीय बापूंचा आशीर्वाद आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने बापूंच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. बापूंच्या विषयी मी माझ्या कीर्तनाच्या अंतिम टप्प्यामध्ये थोडंसं बोलणारच आहे, पण तत्पूर्वी बापूंना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी जो अभंग मी जगद्गुरु तुकोबार यांचा घेतलेला आहे, त्या अभंगाचं चिंतन मर्यादित वेळेमध्ये करण्याचा मी आपल्या समोर प्रयत्न करणार आहे. खरं तर चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी माझ्या कीर्तनामध्ये सुरुवातीला 2-4 सूचना करत असतो. त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मग चिंतनाकडे येतो. त्याच्यातली पहिली सूचना अशी आहे की आपण हरि कीर्तन श्रवण करण्यासाठी बसलेलो आहोत, ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. त्यामुळं पाठीचा कणा ताठ करून बसायचे, म्हणजे व्यवस्थित बसायचे, व्यवस्थित, म्हणजे कीर्तनामध्ये कंटाळा येणार नाही. दुसरी सूचना अशी आहे, इथून पुढे 1 तासभर मी तुमच्या बरोबर संवाद साधणार आहे. खरं तर असं म्हणतात की श्रवण करत असताना ते अतिशय लक्ष देऊन केलं पाहिजे. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भोवनी सुखी नांदे. इथून पुढं माझं कीर्तन म्हणजे आपल्या बरोबरचा संवाद आहे. मी बोलणार, तुम्ही बोलणार आणि मग माझं कीर्तन पुढे जाणार. खरं तर काय आहे, संसारामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. ICTचे युग आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. या युगामध्ये माणूस वादाकडे प्रवृत्त होतोय आणि संवादाकडून कुठेतरी बाजूला जातोय असं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. म्हणून संसारामध्ये वाद असतो. काही ना काही कारणामुळं बाप लेकामध्ये वाद होतो, काही ना काही कारणामुळं पती पत्नीमध्ये वाद होतो, काही ना काही कारणामुळं भावा भावांमध्ये वाद होतो, काही ना काही कारणामुळं मित्रा मित्रांमध्ये वाद होतो, काही ना काही कारणामुळं सासू सुनेमध्ये, बोला तुम्ही इकडं काहीतरी, हा बोला बोला, मी म्हणलं ना बोलायचा, काही ना काही कारणामुळं सासू सुनेमध्ये वाद होतो. संसारामध्ये वाद असतो. ऐका, माझं वाक्य पूर्ण झालं नाही. संसारामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद तुम्हाला मला दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद तुम्हाला मला सुखाकडे घेऊन जातो. म्हणून आपली वाटचाल नेहमी सुखाकडे असली पाहिजे. म्हणून माझं कीर्तनही आपल्या बरोबरचा केलेला संवाद आहे. इथून पुढे 1 तासभर मी आपल्या बरोबर संवाद साधणार आहे. जास्त वेळ कीर्तन करणार नाही. आणि तसंही दादा चांगल्या गोष्टींसाठी वेळ कमीच असावा लागतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही ठरवलंय ना माझ्या बरोबर बोलायचं, बोलणार ना? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, म्हणजे मला पुढे सारखायला. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हा मी म्हटलं ना, तुम्ही व्यवस्थित बसा, ताट बसा, जरा लक्ष माझ्याकडे द्या, अनुसंधान माझ्याकडे द्या. म्हणजे आता इथून पुढे 1 तासभर तुमच्या कानांचं आणि तुमच्या डोळ्यांचं अनुसंधान माझ्या बरोबर असलं पाहिजे. येतंय का लक्ष तुमच्या? परत सांगतो, इथून पुढे 1 तासभर तुमच्या कानांचं, तुमच्या डोळ्यांचं अनुसंधान माझ्या बरोबर असलं पाहिजे. म्हणजे काय करायचे, कानांनी मला पाहायचे आणि डोळ्यांनी मला ऐकायचं. कानांनी मला ऐकायचं आणि डोळ्यांनी मला पाहायचंय. 1 तासभर, जास्त वेळ मी करणार नाही. काय, तशीही माणसाची मानसिकता, मानसशास्त्र असं सांगतं की माणूस व्यवस्थित 55 मिनिट ऐकू शकतो. किती मिनिट ऐकू शकतो? 55 मिनिट. आणि तसंही चांगल्या गोष्टींसाठी वेळ कमीच असतो. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मी तुम्हाला पटवून देतो. मला सांगा, प्रवचन किती तासाचं असतं? उत्तर द्या, उत्तर द्या.
प्रवचन किती तासाचं असतं? 1 तासाचं. माता भगिनींनो बोला, मी तुमच्या लेकरासारखं आहे, भावासारखं आहे, बोलत जा बरं का. हा, प्रवचन किती तासाचं असतं? 1 तासाचं. कीर्तन किती तासाचं असतं? 2 तासाचं. पिक्चर किती तासाचा असतो? हा, बघताय म्हणजे तुम्ही, बरं आहे. मला तिकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं नाहीये. प्रवचन 1 तासाचं असतं आणि कीर्तन 2 तासाचं असतं. आता कीर्तन हे 2 तासाचं आहे, त्याच्यातला 1 तास हा सांगीतिक असतो. सांगीतिक म्हणजे काय? जय जय राम कृष्ण हरी पासून महाराजांचं व्याख्यान चालू होईपर्यंत 1 तास आणि महाराजांचं व्याख्यान चालू झाल्यापासून जय विठ्ठल पर्यंतचा 1 तास. तो 1 तास माझ्या हातामध्ये. मग तुम्ही काय करायचंय ह्या 1 तासामध्ये? खरं तर तुम्ही माझ्यासाठी मायबाप आहात, मी वक्ता आहे, तुम्ही श्रोते मायबाप आहात, तुम्ही माझ्यासाठी आई वडील आहात. जोपर्यंत तुम्ही मला अवधान देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत मला बोलता येणार नाही. म्हणून इथून पुढे 1 तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साथ घालेन. खाली बसून तुम्ही प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा? तर माझं बोलणं चालू असतं ना, तुम्ही फक्त एवढी मान हलवायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकता. मग मी तुमच्याकडे बघितल्यानंतर मान हलवली तरी चालेल, मान हलवा त्याला पर्याय नाही. आता एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, मग मूळ चिंतनाकडे येतो. एकच प्रश्न आहे, मला आवाज आला पाहिजे बरं का, जरा मला ऐकायला कमी आहे, म्हणजे बहिराय म्हणून नाही, कान बंद केलेत ना फेट्याने म्हणून. हा, मला ऐकायला आलं पाहिजे बरं का, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे आता इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत, इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बस जमलं. बसला खटका दादा, हळू बसलाय पण बसलाय. हा, होईल, जरा होईल. आणि आता शेवटची सूचना करतो, शेवटची सूचना करतो ऐका. शेवटची सूचना आहे, जगातलं सर्व दुःख, ही शेवटची सूचना, जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय. असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का त्याची. टवटवी चेहरे ठेवा. विठ्ठला विठ्ठल. आणि कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. असं केलं तर तुम्हाला कीर्तनात कंटाळा येणार नाही. दुसरी गोष्ट, नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य वाढीस लागतं, पुण्य वाढतं, म्हणून नामस्मरण करावं. बरं, तुम्हाला पुण्य वाढवायचं नसेल तर वैद्यकीय शास्त्राने असं सांगितलेलं आहे, दादा वैद्यकीय शास्त्राने असं सांगितलंय की नामस्मरण करून हाताने जो टाळी वाजवतो ना, त्याला हार्ट अटॅक येत नाही. म्हणजे काय? हृदयविकाराचा झटका येत नाही. हृदयविकाराचा काय येत नाही? भगवंताचं नाम तोंडाने घेतलं ना, हाताने टाळी वाजवली तर त्या माणसाला काय येत नाही? हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. म्हणून तुम्हाला नसल पुण्य करायचं तर नका करू, पण निदान लवकर झटका येऊ नये म्हणून तरी नामस्मरण करा. विठ्ठला विठ्ठल. तुकाराम महाराजांचं मी अभंग सेवेसाठी घेतलेलं आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणावर आणि शेवटच्या चरणावर मला तुमचं लक्ष केंद्रित करायचंय. पहिल्या चरणामध्ये सुख हा शब्द आहे आणि शेवटच्या चरणामध्ये मरण हा शब्द आहे. या दोन्ही गोष्टी मानवी जीवनामध्ये आपल्याला अनुभवायच्या असतात. मानवी जीवन जगत असताना आम्हाला सुख पाहिजे आणि आमच्या मृत्यूनंतर आमची कीर्ती उरली पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून करतायत. तुकोबारायांसारखे संत, नाथ महाराजांसारखे संत, नामदेव महाराजांसारखे संत, ज्ञानोबारायांसारखे संत, या संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. मी नेहमी सांगत असतो की ज्ञानोबा तुकोबारायदी साधू संतांनी अवतार घेऊन तुम्हाला मला आळंदी पंढरीची वाट दाखवली नसती तर तुमची माझी या संसारात वाट लागल्याशिवाय राहिली नसती. म्हणून वाटेवर ज्यांनी आणलं त्यात ज्ञानोबा तुकोबारायांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यक्रम श्री क्षेत्र आळंदीमध्ये चालू आहे. लाखो वारकरी आळंदीमध्ये आलेले आहेत आणि अशा पर्व काळावर आपण या ठिकाणी कीर्तन करत आहोत. हे आपलं भाग्य म्हटलं पाहिजे. साधू संतांची काय असतं, मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाचं महत्व संतांच्या संगतीत गेल्यानंतर कळतं. मी सांगतो तुम्हाला. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेडा काय करू लागला? गेले का काय घरी? बोला ना तुम्ही माझ्या बरोबर. रेडा काय करू लागला? वेद बोलू लागला. ज्ञानेश्वर महाराज एका खांबाला टेकून बसले आणि ज्ञानेश्वरी सांगितली तर त्या खांबाचं काय झालं? मंदिर झालं. ज्ञानेश्वर महाराज एका भिंतीवर बसले होते आणि चांगदेव महाराज ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी आले. ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड ज्या भिंतीवर बसले होते ती भिंत काय होऊ लागली? चालू लागली. अरे, रेडा ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्याची समाधी आळ्याला होते महाराज.
ज्ञानेश्वर महाराज खांबाला टेकून बसले तर त्याचं मंदिर होतं महाराज. ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसले तर महाराज त्या भिंतीचंही मंदिर होतं. फक्त माझी एक तुम्हाला विनंती आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, साधू संतांच्या जीवनातले हे प्रसंग चिकित्सेने ऐकायचे नाही, श्रद्धेने ऐकायचे. श्रद्धेने कोणाला जर प्रश्न असा पडत असेल ना की तुकाराम महाराज खरंच सदैव वैकुंठाला गेले का, तर त्या मूर्खाच्या नादीच लागायचं नाही. लोकांना काहीही प्रश्न पडतात, लोकांना काही प्रश्न पडतात. ते आमचे इंदोरीकर महाराज म्हणतात ना, लोकांना काही प्रश्न पडतात. लोकांना प्रश्न पडतो कीर्तनकार कंबर का बांधतो, तो नरड बांधल, तुला काय करायचंय ना, करायचं काय ना तुला. अरे काय झालंय माहितीये का, माणसं नाही त्या गोष्टींचा विचार करण्यामध्येच आपली एनर्जी वेस्ट करू लागले. येते का तुमच्या लक्षात. आज दादांनी एवढं यश प्राप्त केलं. मी आता आल्यानंतर किशोर भाऊंबरोबर बोलत असताना दादांचा संपूर्ण प्रवास ऐकला, माने परिवाराची यशस्वीतेची कहाणी ऐकली आणि विशेषत्वाने ते मी पुस्तकही घेतले. आता जाताना मला ते आजच्या यंग जनरेशनना ते मोटिवेट करण्यासाठी दादा एक आदर्श आहे की बापूंचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. काय असतं, आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरता प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आमका काय करतोय, तमका काय करतोय, हे असं का करतोय, तो तसं का, अरे मर बाबा तू एकदाचा, पण हे बोलू नको. असंच चाललेला. काय झालंय सद्यस्थितीला, तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल ना, तर ब्लड प्रेशर हा रोग नाहीये, डायबेटीस हा रोग नाहीये, सांधिवात असेल रोग नाहीये, तुमचा मनका दुखत असेल, कंबर दुखत असेल, डोकं दुखत असेल, गुडघा दुखत असेल, तर हा रोग नाहीच आहे. मी मध्यंतरी सोशल मीडियावर एक वाक्य वाचलं, फार सुंदर वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये असं लिहिलं होतं, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. सगळ्यात मोठा रोग कोणता माहितीये का, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. ह्याच्यातच माझं आयुष्य चाललंय. ही पूर्वीची माणसं माझ्या समोर बसलेली आहेत बघा, जास्त जगायची पूर्वीची माणसं, अरे इतकी जगायची. म्हणजे माझी आजी स्वतःची माता बघितली नो, माझी आजी 103 वर्षाची झाली मग मेली. तशी म्हातारीने 2-4 वेळेस हुलकवणी दिली होती तशी, पण तो 103 वर्ष जगली मग मी. पूर्वीची माणसं जास्त जगायची. आत्ताच्या माणसांचं आयुष्य का कमी झालं, आपण आपला विचार करण्यापेक्षा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये आपलं डेडिकेशन नसतं, समर्पण नसतं, आपण इतरांचाच विचार करत बसतो. पूर्वीची माणसं ना कोणाबरोबर द्वेष होता, ना कोणाचा मत्सर होता, ना कोणाबरोबर स्पर्धा होती, ना कोणाबरोबर तुलना होती, ना कोणाबरोबर संघर्ष होता, म्हणून ती माणसं आपल्याला सुखी दिसायची. पूर्वीची माणसं बघा, म्हणजे एक ग्राफिटी वाचली मी, दादा एक ग्राफिटी वाचली सकाळमध्ये, ग्राफिटी फार चांगली आहे. एक ग्राफिटी मी वाचली सकाळमध्ये, तुम्ही माझं वाक्य पूर्ण कराल याची मला खात्री आहे. पूर्वीची माणसं जास्त जगायची. काय कारण होतं, म्हणजे पूर्वीचे रस्ते साधे होते बघा, पूर्वीचे रस्ते साधे होते, तर माणसं पण साधी होती, साधी. आत्ताचे रस्ते डांबराचे झाले तर माणसं पण, ते तुम्ही बोला, मी नाही बोलणार. डांबरट झाली ना माणसं महाराज, आणि हा डांबरट पण आपलं आयुष्य कमी करतोय. विठ्ठल ही संतांची भूमी, आणि संतांच्या भूमीत जीवनाची सार्थकता आहे महाराज. एक सांगतो, कोणाचं, अरे बरं होतं संतांच्या. महाराज तुकाराम महाराज देवाकडे म्हणतात, देवा माझ्या जगण्याचं भलं व्हावं असं जर तुला वाटत असेल तर माझ्या जगण्याचं भलं संतांच्या संगतीमध्ये आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, देवा माझ्या जगण्याचं भलं. अरे साधू संतांच्या संगतीत जा, साधू संतांच्या संगतीत जाऊन साधू संतांची कृपादृष्टी आपल्यावर पडली ना, तर आपल्या जीवनाची सार्थकता आपल्याला प्राप्त करून घेता येते. मी ज्या परंपरेतला आहे ना, तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. संत, मी फक्त संतांचा महिमा सांगतोय, मग तुकोबारायांच्या या अभंगाचा विचार करूयात. ते पैठणमध्ये, शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणमध्ये एक ब्राह्मण होता. ब्राह्मण कोण होता, ब्राह्मण होता. आणि त्या ब्राह्मणाकडे परीस होता. परीस काय होता, परीस. माता भगिनीनो, परीस काय करतो, सोन्याला लोखंड, लोखंडाला काय करतो, सोनं. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे
महिमाने धातू परिसे केले सोने. परीस काय करतो? लोखंडाला सोनं बनवतो. पण परीसाचा एक दुर्गुण आहे, लोखंडही शुद्ध असावं लागतं तर त्या लोखंडाचं सोनं होतं. ते लोखंड गंजलेलं असेल तर त्या लोखंडाचं सोनं होत नाही. महाराज एकाने साधू संतांची आणि परीसाची तुलना केली. तो म्हणतो संत आणि परीस सारखे आहेत. पण आमचे बाबा एक दोहा सांगायचे, ते म्हणायचे संत और परीस में बडो अंतर जान, संत और परिस में बडो अंतर जान, वह लोहा कंचन करे यह करे आपू समान. साधू संतांच्या मध्ये आणि परिसामध्ये काय अंतर आहे? परिस लोखंडाला सोनं बनवतो, पण संत काय करतात? आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. असा असणारा तो परिस पैठण मध्ये एका ब्राह्मणाकडे होता आणि त्याला तीर्थयात्रा. गेले का काय घरी तुम्ही? आहे म्हणा, म्हणजे मला बरं वाटलं, बाकी काय ना. हा म्हणजे मी गेले का काय बोललो ना की तुम्ही आहे म्हणायचं, मग ती कनेक्टिव्हिटी राहते. हा त्याला जायचं होतं तीर्थयात्रेला. बरं, पहिल्या तीर्थयात्रा काय दादा बस गाडी रेल्वे किंवा विमान असं नव्हतं ना. पहिल्या तीर्थयात्रा या एकतर पायी किंवा बैलगाडीने. मग आता त्याला तीर्थयात्रेला जायचं होतं आणि ती तीर्थयात्रा 2 वर्ष चालणार होती. त्याला असा विचार पडला की अरे आपण तीर्थयात्रेला जाणार आहे, तीर्थयात्रेमध्ये यदा कदाचित जर आपला परीस हरवला तर आपलं नुकसान होईल. मग हा परीस कुठे ठेवायचा? कोण विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती आहे गावामध्ये? त्याच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं. कोणाचं? एकनाथ महाराजांचं. एकनाथ महाराजांकडे गेला. एकनाथ महाराजांना म्हटलं, नाथ महाराज, माझ्याकडे हा जो परीस आहे ना, हा परीस मी तीर्थयात्रेवरून येईतोपर्यंत तुमच्याकडे ठेवा. एकनाथ महाराज घेत नव्हते, पण तो म्हटला, नाथ महाराज ठेवा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. त्याने एकनाथ महाराजांच्या हातात परीस ठेवला आणि निघून जायला लागला. परत थांबला आणि एकनाथ महाराजांना म्हटला, नाथ महाराज, पण एक काम करा, मला 2 वर्ष लागणार आहेत तीर्थयात्रेवरून यायला, तुमच्याकडे तोपर्यंत हा परीस आहे 2 वर्ष. माझे काम आहे ते तुमच्यासाठीच उपयोगाचं आहे. मी तीर्थयात्रेवरून येईतोपर्यंत माझ्या जवळचा परीस तुमच्या जवळ ठेवलाय ना, तर ह्या परीसाचा तुम्ही उपयोग केला तरी चालेल. अलग लक्ष, तुमचा उपयोग केला तरी चालेल. याचा अर्थ काय? त्यांनी परवानगी दिली की तुमच्या घरात जेवढं लोखंड आहे त्याचं काय करून घ्या? सोनं करून घ्या. आता इथं बसलेल्यांपैकी कोणाच्या तरी मनात आलं असेल की आपण त्यावेळेस पाहिजे होतो, नाही तर आत्ता परीस पाहिजे होता. सोनं आवडतं ना महाराज, आणि विशेषतः माता भगिनींना तुम्हाला सोनं आवडतं. बघा, मी तुमच्या लेकरासारखं आहे, भावासारखं आहे, मान हलवून उत्तर द्या. बरं, जर पटलं माझं विधान, आमचे बाबा म्हणायचे, आमचे बाबा बोलायचे, बघा जर पटलं तर मला माना हलवून प्रतिसाद द्या. बरं का, मी तुमच्या लेकरासारखं आहे, भावासारखं आहे. मला आमचे बाबा म्हणायचे, बाईला इतकं सोनं आवडतं, बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून बांधला तरी ती खरडट चालेल. तुम्ही हसलात म्हणजे तुम्हाला माझं विधान पटलेलं आहे. बरं, आता पाटा वरवंटा काळाच्या ओघात गेला, मिक्सर बांधला ना तरी तुम्हाला चालेल, असं आहे ते महाराज. आणि आवडतं ना सोनं. सोनं पण मला आवडतं सोनं दादा, मलाही आवडतं सोनं. सोनं घालायला मला आवडतं. काय त्यात एवढं? अरे स्वतः स्वकमाईने एक सांगतो बघा, स्वकर्तृत्व करायचं. स्वकर्तृत्वाने लोकांना त्रास न देता आपल्याला जो काही आपल्या जीवनातला आनंद घ्यायचा तो आनंद घेतला पाहिजे. मला आवडतं सोनं घालायला. ते आता आलाच विषय म्हणून सांगतो दादा, 1.5 वर्षापूर्वी माझं प्रवचन पिंपरी चिंचवड भागामध्ये होतं. 1.5 वर्षापूर्वी. मग ते मी प्रवचनाला गेलो. ज्याने माझं प्रवचन ठेवलं ना किशोर भाऊ, त्याच्या गळ्यामध्ये जवळजवळ 1.5 किलो सोनं होतं. अतिशोक्ती नाही. किती किलो? 1.5 किलो. म्हणजे तसं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एक नाव गोल्डन मॅन म्हणून फेमस झालं होतं, आदरणीय रमेश भाऊ वांजळे. गेले भाऊ. मला माझे भाऊंचे फार चांगले संबंध होते, भाऊंवर माझं प्रेम होतं, भाऊंचंही माझ्यावर प्रेम होतं. भाऊंच्या विषयी मला का आदर वाटतो? कारण की रमेश भाऊ वांजळे अंगावर 2-3 किलो सोनं घालत असूनही, आमदार असूनही बोलायला उभे राहिले की तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन भाषणाला सुरुवात करायचे. म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. एकच गोल्डन मॅन होऊन गेले, नंतर भरपूर झाले. तिकडे मला काही तुमचं लक्ष केंद्रित करायचं नाही. ते पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ज्यांनी माझं प्रवचन ठेवलं होतं त्याच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं होतं. 1.5 किलो सोनं. 1.5 किलो सोनं. मी प्रवचनाला गेलो, प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर तो माणूस मला मानधनाचं पाकिट द्यायला आला. कसलं पाकिट द्यायला आला? मानधनाचं पाकिट द्यायला आला. मी त्याला नको म्हटलं. ज्यांनी 1.5 किलो गळ्यामध्ये सोनं घातलंय त्याला मी मानधन नको म्हटलं. तो म्हटला, दादा घ्या. अहो, प्रवचनाचे 15,000 रुपये भरलेत. प्रवचनाचे किती? 15,000 भरलेत. तुम्ही बोला ना 15. तुम्हाला मी तुम्हाला प्रवचनाचे 15,000 म्हणजे बघा बरं का, प्रवचनाचे 15 तर कीर्तनाचे किती? घरी जाऊन विचार करा. आपला केला इशारा जाता जाता, बाकी काय नाही. 15,000 रुपये प्रवचनाचे भरले. तो म्हटला, दादा जर हे 15 कमी वाटत असतील
तर अजून 6 भरतो, 21,000चं पाकिट देतो. त्यांनी दादा अजून 6,000 रुपये पाकिटामध्ये भरले, 21,000चं पाकिट तो मला देऊ लागला. मी 21,000चं मानधनही नाकारलं. नको म्हणलं मला, तुम्ही 21 भरा नाही तर 25 भरा, मला नको. त्यांनी माझं दर्शन घेतलं, त्याला आश्चर्य वाटलं. तो उभा राहिला आणि म्हटलं, दादा इतके महाराज पाहिले, पुरुषोत्तम महाराज इतके महाराज पाहिले, पण तुमच्या सारखा 21,000 रुपयाचं मानधन नको म्हणणारा महाराज पहिल्यांदाच पाहिला. काय तुमचा त्याग, काय तुमचं वैराग्य. ते त्याग आणि वैराग्य शब्द बोलल्यानंतर मला दरदरून घाम फुटला. म्हणलं याचा काहीतरी गैरसमज होतोय. मी म्हटलं मी पाकिट का नको म्हटलं, त्याचं कारण ऐक, त्याग वैराग्य बाजूला राहू दे. म्हटलं तुमच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं आहे, मला पाकिट देण्यापेक्षा एक कडकडून मिठी मारा, तुमच्या गळ्यातल्या 2-4 चैनी माझ्या गळ्यात पडू द्या. म्हटलं म्हणजे माझं पोट भरेल. विनोदाचा भाग सोडून द्या, पण सोनं आवडतं ना लोकांना, आवडतं सोनं. महाराज मग त्याच्याकडे ते नाथ महाराजांनी तो परीस ठेवून घेतला. आणि परीस ठेवून घेतल्यानंतर नाथ महाराजांनी तो परीस हातामध्ये घेतला आणि कुठं ठेवला, आपल्या घरातल्या देवाऱ्याखाली ठेवला. कुठं ठेवला परीस, देवाऱ्याखाली ठेवला. आणि एकनाथ महाराज विसरून गेले. 2 वर्षानंतर तो ब्राह्मण आल्यानंतर पहिला एकनाथ महाराजांच्या घरी गेला आणि एकनाथ महाराज म्हणला, नाथ महाराज मी 2 वर्षापूर्वी तीर्थयात्रेला जाताना तुमच्याकडे परीस ठेवून गेलोय, माझा तो परीस मला द्या. एकनाथ महाराजांना तेव्हा आठवलं की याने आपल्याकडे परीस दिलेला आहे आणि तो परीस आपण आपल्या घरातल्या देवाऱ्याखाली ठेवलाय. म्हणजे नाथ महाराजांनी परीस घेतला, देवाऱ्याखाली ठेवला आणि विसरूनही गेले. आपल्याकडे असता तर आपल्याला झोप आली नसती महाराज, झोप आली नसती. मग नाथ महाराजांना आठवलं की अरे 2 वर्षापूर्वी आपण ह्याचा परीस देवाऱ्याखाली ठेवलाय. नाथांनी त्यांच्या शिष्याला आवाज दिला, उद्धवा. उद्धव पळत पळत आला, जी महाराज काय नाही रे, या व्यक्तीचा परीस आहे ना मी आपल्या घरातल्या देवाऱ्याखाली ठेवलाय, तेवढा घेऊन ये. उद्धवाला काहीतरी आठवलं. उद्धव म्हटला, नाथ महाराज तुम्ही जी देवाऱ्याखाली वस्तू ठेवली होती ना, ती परीस होती का दगड होता मला काही समजलं नाही. मी ती वस्तू देवाच्या निर्माल्याबरोबर, देवाच्या फुलांबरोबर गोदावरी नदीमध्ये टाकून दिली. ऐकताय का तुम्ही? ज्याचा परीस आहे तो ब्राह्मण तिथंच आहे. हा, त्याच्या कानावर जेव्हा हे शब्द पडले की आपला परीस नदीमध्ये टाकून दिलाय, त्याला काही गुदगुल्या झाल्या असतील का महाराज? त्याची तळपायाची मस्तकाला गेली. तो एकनाथ महाराजांना नाही ती नावं ठेवू लागला. नाथ महाराजांना बोलू लागला. नाथ महाराज म्हणले, असं बोलू नका, तुम्हाला तुमचा परीस पाहिजे ना, चला माझ्या बरोबर. नाथ महाराज त्या ब्राह्मणाला घेऊन गोदावरी नदीवर गेले. कमरे इतक्या पाण्यात उतरले, खाली वाकले, ओंजळभर दगड घेतले आणि त्याला सांगितलं, ह्या दगडांमधला तुझा जो परीस आहे तू तो घे. त्या ब्राह्मणाने आपल्या जवळचा एक लोखंडाचा तुकडा घेतला. नाथ महाराजांच्या हातातला एक दगड उचलला. पहिला दगड पहिला लोखंडाच्या तुकड्याला लावला. पहिला लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्यांनी दुसरा लोखंडाचा तुकडा घेतला. एकनाथ महाराजांच्या हातातून दुसरा दगड घेतला. दुसरा दगड दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला. दुसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्यांनी तिसरा दगड घेतला. तिसरा दगड तिसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला. तिसराही लोखंडाचा तुकडा एकनाथ महाराजांच्या हातातल्या दगडाच्या स्पर्शाने सोन्याचा झाला होता. माझी गोष्ट संपली. परीस काय करतो? लोखंडाला सोनं बनवतो. पण संत काय करतात? अरे संत दगडाला हात लावला तर त्या दगडाला परीस बनवतात. हा संतांचा महिमा आहे आणि तो संतांचा महिमा आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. आणि ह्याच खऱ्या अर्थाने संत परंपरेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय कळसस्थानी पोहोचलेले. तुका झालासे कळस. तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळसस्थानी. तुकोबारायांचा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकोबारायांचं जीवन पाहत असताना 5 मुद्द्यांमधून तुकाराम महाराजांचं जीवन पाहावं लागतं. तुकाराम महाराजांचं जीवन पाहत असताना तुकाराम महाराजांचं सांसारिक जीवन पाहावं लागतं. तुकोबारायांचं संकटग्रस्त जीवन पाहावं लागतं. तुकाराम महाराजांचं साधक जीवन पाहावं लागतं. तुकोबारायांचं सिद्ध जीवन पाहावं लागतं आणि तुकाराम महाराजांचं संत जीवन पाहावं लागतं. सांसारिक, संकटग्रस्त, साधक, सिद्ध आणि संत. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये 6 गुण आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहेत. तुकाराम महाराज वेदनिष्ठ आहेत. तुकोबारायांना तुमच्या माझ्यासारख्या जीवाविषयी तळमळ आहे. तुकाराम महाराजांकडे भक्ती आहे. तुकाराम महाराजांकडे ज्ञान आहे आणि तुकाराम महाराजांकडे वैराग्य आहे. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज पहिला गुण तुकोबारांच्या जीवनामध्ये आपल्याला कोणता पाहायला मिळतो तर तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहेत. लोकांनी विचारलं, तुकोबारा तुम्ही कशासाठी आले? महाराजांनी सांगितलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्ही धर्माचं पालन करण्यासाठी आलेलो आहे. मायबापांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे. काय असतं? परमार्थ दाखवण्यासाठी करायचा नसतो तर परमार्थ स्वहितासाठी करायचा असतो. माझं वाक्य व्यवस्थित आहे का? परमार्थ दाखवण्यासाठी नाही, परमार्थ स्वहितासाठी करायचा असतो. अरे तुम्ही पांढरे कपडे घातले, कपाळावर बुक्का लावला तर लोक तुम्हाला नावं ठेवणार नाही, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील. पण आपण चांगले आहोत का वाईट आहोत हे आपल्या मनाला विचारणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. आपल्याला आपलं मन सांगतं की आपण चांगले आहोत का वाईट आहोत. अरे आपल्याशी संवाद व्हावा म्हणून परमार्थ करायचा असतो.
तुकोबारांच्या जीवनामध्ये इतकी संकट होती, पण तुकाराम महाराज जीवन जगत असताना धर्माचा आधार घेऊन जगत होते. आणि मला एक तुम्हाला सांगायचंय, आपणही जीवन जगताना, मानवी जीवन जगताना धर्मनिष्ठ होणं अत्यंत गरजेचं आहे. जे धर्माने जगतात त्यांची कीर्ती पाठीमागे उरते. विठ्ठल विठ्ठल. धर्मनिष्ठ जीवन असतं जगण्यात. काय महाराज, आज धर्माची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते. मला तिकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं नाहीये, पण धर्माचे जे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परम धर्म असं सांगितलेलं आहे. माणूस म्हणून जगत असताना निदान आपण सामान्य धर्माचं पालन केलं पाहिजे. ऐका बरं का, माझा मुद्दा महत्वाचा आहे. माणूस म्हणून जगत असताना आपण निदान सामान्य धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि सामान्य धर्माची 4 अंग सांगितलेली आहेत गंभीर महाराज. सामान्य धर्माची 4 अंग सांगितलेली आहेत. सामान्य धर्माचं पहिलं अंग आहे सदाचार, सामान्य धर्माचं दुसरं अंग आहे अहिंसा, सामान्य धर्माचं तिसरं अंग आहे दया आणि सामान्य धर्माचं चौथं अंग आहे सत्य. माणूस म्हणून जगत असताना आपण सदाचारी असलोच पाहिजे. माणूस म्हणून जगत असताना आपण अहिंसावादी असलोच पाहिजे. माणूस म्हणून जगत असताना आपल्या जवळ दया नावाचा गुण असलाच पाहिजे. आणि माणूस म्हणून जगत असताना आपण नेहमी खरे बोललोच पाहिजे. सदाचार, मानवी जीवनामध्ये सदाचार अत्यंत महत्वाचा आहे. काय, त्या सदाचारावर आचार परमो धर्म हा, असं पहिला धर्म जर कोणता असेल तर सदाचार. योग्य आचार, योग्य विचार यांचा समन्वय. गेले का काय घरी तुम्ही? माना हलवा ना, माझं चाललंय बिंबीचे. योग्य आचार, योग्य विचार यांचा समन्वय म्हणजे सदाचार आहे. सदाचार फार महत्वाचा आहे माझ्या जीवनामध्ये. एक सांगू का, ज्याचं आचरण चांगलं, ऐका बरं का, ज्याचं आचरण चांगलं लोक त्याच्या देव म्हणून पाया पडतात की नाही? ज्याचं आचरण चांगलं लोक त्याच्या देव म्हणून पाया पडतात. आणि ज्याचं आचरण बिघडलं लोक त्याला पायाखाली तुडवतात. आचरण महत्वाचे. देवाने पण तेच आचरण केलं. रामायणामध्ये एक प्रसंग सांगितला जातो की राम, सीता, लक्ष्मण वनवासामध्ये असताना सीतेला एकदा देवाची गंमत करण्याची लहर. हे बघा, पती पत्नी आहेत, देव जरी असले तरी नवरा बायको आहेत हे विसरता कामा नये. ते पती पत्नीमध्ये होतो ना, कधीतरी भांडणं होतात, कधीतरी त्यांच्यामध्ये विनोद चालतो, कधीतरी चेष्टा चालते. पण ते काय होतं, आपण एकदा देवत्वाचा शिक्का मारला की अमकेने हे करायचं नाही, तमकेने ते करायचं नाही. आता आम्ही महाराज आहे ना, मग महाराज म्हटल्यानंतर लोकांना वाटतं महाराजांनी आमकच केलं पाहिजे, महाराजांनी तमकं केलंच नाही पाहिजे. म्हणजे अगदी मी तुम्हाला गमतीचा भाग सांगू का, आता मला जुळी मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी जुळी मुलं आहेत मला. आता ते कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. आता शिकत असताना माझ्याकडे जर कोण आला, आता मध्यंतरी माझ्याकडे एक 7-8 लोक आली दादा कार्यक्रम ठरवण्यासाठी. आणि आमच्या बैठकीच्या खोलीमध्ये बसलेले असताना माझी मुलगी आली, 7वी मध्ये माझी मुलगी आली आणि तिने मला विचारलं, लोक बसलेली आहेत, माझी मुलगी आली आणि मुलीने मला विचारलं, पप्पा चहा आणू का कॉफी आणू? ती काय बोलली माझी मुलगी, पप्पा चहा आणू का कॉफी आणू? तिथं जे बसलेले होते ना 5-6 जण, त्यांची कुजबूज चालू झाली. महाराजाची पोरगी महाराजाला पप्पा म्हणती. अरे ती मला पप्पा म्हणेल नाही तर पप्पू म्हणेल, तुम्हाला काय त्रास होतोय? काय त्रास होतोय ना तुम्हाला? अरे माझी मुलगी आहे. अरे तितका तरी स्पेस नको का तिच्या आयुष्यामध्ये? म्हणजे तुम्ही ठरवून टाका. काय झालं, एकदा आम्ही महाराज झालो की तुम्ही ठरवायचं आम्ही कसं वागायचं ते. असंच मी एकदा कार्यक्रम नव्हता म्हणून माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना घेऊन स्वतः मी ह्याच्यामध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये आमचा तो तिकडे फिनिक्स मॉल आहे नगर रोडला, फिनिक्स मॉल नाही का, तिकडे गेलो. मी स्वतःच गाडी ड्राईव्ह करत होता. आमचा बंधू, आमचा मंगेश नव्हता, मग मीच गेलो तिकडे. मग मी गेल्यानंतर पार्किंगला गाडी लावली आणि आम्ही 3rd फ्लोअरला गेलो शॉपिंगसाठी. 3rd फ्लोअरला गेल्यानंतर कोणीतरी त्यांनी खाली गाडी बघितली, अरे 3006 नंबर आहे, कदाचित ती पुरुषोत्तम महाराजांची गाडी आहे. ते मला निघालेले परत शोधत वर आले 3ऱ्या फ्लोअरला. 3ऱ्या फ्लोअरला आले, मला त्यांनी पाहिल्यानंतर मला शोधून काढलं आणि माझ्याजवळ आले ते 2-4 जण. महाराज तुम्ही काय करताय मॉलमध्ये? माझ्या बायकोला काही दुसऱ्याने घेऊन यायचं? अरे एकदा तरी फिरू द्या कधीतरी बायको बरोबर. माणसं म्हणजे माणसंच असतात महाराज, अवघड आहे सगळं. तुम्ही एकदा महाराजाचा शिक्का बसला की मग तुम्ही असं वागलं पाहिजे, तुम्ही तसं वागलं पाहिजे. अरे देव जरी होते तरी नवरा बायको हे विसरून चालत नाही ना महाराज. नवरा बायको मध्ये विनोद होतो, मस्करी होते, चेष्टा होते, भांडणं होतं ना. आता देव होते. एकदा सीतामाईंना वाटलं की देवाची गंमत करावी म्हणून मग सीतामाईंनी काय केलं, सीतामाईंनी देव बसलेले असताना देवाच्या शेजारी बसलेले होते, देवाच्या पायाकडे पाहिलं, देवाला म्हटल्या, देवा पहा बरं, तुमच्या पायापेक्षा माझे पाय किती सुंदर आहेत. देवाने स्मित हास्य केलं. प्रभू रामचंद्र म्हणताय, सीते तुझ्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. सीतामाई म्हणतात, नाही देवा तुमच्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. देव म्हणतात, नाही सीते तुझ्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत.
सीतामाई म्हणतायत नाही देवा तुमच्या पायापेक्षा माझे पाय सुंदर. देव म्हणतायत नाही सीते तुझ्या पायापेक्षा माझे पाय सुंदर. दोघांमध्ये लागली ना भांडणं. आता ही नवरा बायकोची भांडणं सोडवणार कोण? तिथं लक्ष्मणजी होते. देवानी लक्ष्मणाला आवाज दिला, लक्ष्मणा इकडे. काय दादा काय नाही रे, सीतेची ती तिचे पाय सुंदर आहेत, मी म्हणतो माझे पाय सुंदर आहेत. आमच्या दोघांची भांडणं आता तूच सोडव आणि तूच सांग की कोणाचे पाय चांगले आहेत कोणाचे पाय सुंदर आहेत. आमची भांडणं तूच सोडव, आमची भांडणं तूच सोडव. असं देव बोलल्याबरोबर लक्ष्मणाने रामाला सीतेला साष्टांग दंडवत घातला. लक्ष्मण उभा राहिला आणि लक्ष्मण म्हटला दादा शहाण्या माणसांनी असं सांगितलंय सगळ्यांच्या भांडणात पडा पण नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. सगळ्यांच्या भांडणात पडा पण नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. तुम्ही आठचा भांडसाल नंतर गोड असाल. त्याच्यापेक्षा ना ते काय झालं, एक माणूस असाच वैतागला ना आत्महत्या करायला चालला. कथेतून उपकथा. चला आता घरातलं कीर्तन आहे, दादा काका कुमारशेठ सगळे आमचे किशोर भाऊ असतील, आमचे भैया असतील, सगळे घरातला परिवार आहे. ते कथेतून उपकथा. आत्महत्या करायला निघाले. एक मित्र म्हणला कुठे चाललायस? म्हणलं आत्महत्या करतो, आयुष्य संपवतो. तो म्हणला का संपवतो? म्हणतो अरे नुसतीच बायको भांडती रे. म्हणलं काय कुठलं पाप अडवालं काय माहिती अशी इतकी भांडणारी बायको मिळाली. नुसतीच भांडते नुसतीच भांडते नुसतीच भांडते. तो म्हणला एक काम कर, आत्महत्या करायचं नाही, आत्महत्या करण्यासारखं पाप नाही. एक काम कर, आपल्या गावामध्ये नवीन महाराज आलेत त्यांच्याकडे जा, ते तुझ्या संसारातल्या अडचणी सोडवतील. तो महाराजांकडे गेला. महाराजांनी विचारलं काय रे बाबा? काय नाही महाराज, आलोय तुम्हाला शरण आलोय, माझं दुःख दूर करा. काय तुला त्रास? तो म्हणला काय नाही, माझी बायको माझ्या बरोबर खूप भांडती. महाराज म्हटले तुझी बायको तुझ्या बरोबर का भांडती तुला सांगू का? तो म्हटला सांगा ना. अरे म्हटले तू एक शब्द बोलला ना तुझी बायको 2 शब्द बोलते. तुझी बायको 2 शब्द बोलली ना तू 4 शब्द बोलतो. तू 4 शब्द बोलला ना ती 8 शब्द बोलती. शब्दाने शब्द वाढतो आणि तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतात. बरोबर की नाही? तो म्हटला बाबा 100% बरोबर आहे. तुम्हाला कसं कळलं? महाराज म्हटले मी अंतर्ज्ञानी. आता ह्याच्यात काय अंतर्ज्ञान महाराज? ह्याच्यात काय अंतर्ज्ञान? अरे माता भगिनींनो माफी मागून बोल, तुमचा स्वभाव नाही शांत बसण्याचा. तुम्ही कीर्तनात बसता म्हणजे कीर्तनकारावर उपकार येते, बाकी काय तुमचा स्वभाव नाही. ते काय झालं, दोन मैत्रिणी फिरायला निघाल्या समजा नाही का. आता पूर्वीचा काळ समजा आपल्या ह्या वस्तीवरून गावामध्ये रुईमध्ये चालले असतील. दुपारची वेळ, रणरणत ऊन, डोकं तापलं त्या दोघींचं. डोकं टापल्यानंतर त्या म्हणल्या आता ऊन उतरल्यानंतर आपण पुढचा प्रवास करूयात. म्हणून एक आंब्याचं झाड कडेलं होतं, त्या आंब्याच्या झाडाखाली त्या दोघी जणी बसल्या. पण बसण्यापूर्वी त्यांनी विचार केला की अरे ह्या आंब्याच्या झाडाला तर कैऱ्या लागल्यात, एखादा आंबा जर पिकलेला असेल तर ऊन उतरेपर्यंत बसल्या बसल्या खाऊयात. म्हणून त्या दोघींनी झाड पूर्ण फिरून पाहिलं पण एकही आंबा पिकलेला नव्हता. शेवटी त्या दोघी त्या झाडाखाली बसल्या आणि त्या 2 मैत्रिणींच्या गप्पा चालू झाल्या. 2-2.5 तासात गप्पा अशा रंगल्या आणि 2-2.5 तासानंतर एक रसरसीत पिकलेला आंबा दोघींच्या अंगावर पडला. त्यांना विचार पडला की झाडाखाली बसताना एकही आंबा पिकलेला नव्हता, 2 तासात आंबा पिकला कसा काय? त्या पिकलेल्या आंब्याला वाचा फुटली. तो बोलायला लागला पिकलो बायांनो तुमच्या बडबडीमुळे पिकलो म्हटलं मी. तुमच्या बडबडीमुळे. माता बहिणींचा स्वभावच नाही महाराज शांत बसण्याचा. ते महाराज म्हणले तू बोलला की तुझी बायको बोलती, शब्दाने शब्द वाढतो, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं होतात. आता एक काम कर, तुझी बायको बोलायला लागली की तू शांत बसायचं. तो म्हणलं हे आपल्याला जमणार नाही महाराज, आपण नाही शांत बसणार. ती बोलली की आपण बोलणार. म्हणले मग तुमची भांडणं थांबणार नाही, मग दुसरा काहीतरी उपाय सांग. मग महाराजांनी दुसरा उपाय सांगितला. महाराज म्हणले एक काम करायचं, तुझी बायको आज तुला किती शिव्या घातल्या ना तू फक्त तिची स्तुती करायची. म्हणलं हे जमल, मी ऐकून घेईल आणि तिची स्तुती करल. ही दारातच उभी होती त्या दिवशी. हा दररोज 7 वाजता येणारा नवरा 8 वाजता आला. तिने दारात उभं राहूनच विचारलं दररोज तुम्ही 7 वाजता येता, आज 8 वाजता आलाय, कुठं होता 1 तासभर? काय करत होता 1 तासभर? का दुसरी केली? इथूनच सुरुवात बाईची बाबा, का दुसरी केली? मग आपलं ती बोलत होती, हा ऐकत होता. जेवायला बसल्यानंतर त्याने ताट समोर ठेवलं. ताटातला पहिला घास तोडून त्याने तोंडात टाकलं, याची ट्यूब पेटली की आज महाराजांनी बायकोची स्तुती करायला सांगितलीये. आणि त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. किती गोड चपाती केलीये, किती का छान कालवण केलंय, किती का छान भाजी केलीये, किती का छान भात झालाय, किती का छान डाळ झालीये, किती का छान पापड तळलाय, किती का छान सगळं, किती का छान. असं म्हणता तिची तळपायाची मस्तकाला गेली. ती जोरात फनफनून म्हणली रोज मी करते तेव्हा कधी गोड लागलं नाही, आज शेजारणीकडून आणलं तर लगेच गोड लागायला लागलं का? झाली भांडणाला सुरुवात. अरे प्रपंच असंच आहे, या प्रपंचामध्ये असंच असतं महाराज.
लक्ष्मणजी म्हणले देवा मी कसं कसं करणार ना देवा, मी नाही, मी तुमची भांडणं सोडवणार नाही. देव म्हणले नाही लक्ष्मणा, तुलाच भांडणं सोडवावे लागतील, सोडव भांडणं. मग भांडणं सोडव म्हटल्यानंतर लक्ष्मणजींनी काय केलं, मला विस्तार करायचा नाही, दोघांच्याही पायावर हात ठेवले, राम आणि सीतामाईंच्या पायावर हात ठेवले आणि लक्ष्मणजी म्हणले आज चरण से ये चरण अच्छे है, आज चरण से ये चरण अच्छे. दादा वहिनी तुमच्या दोघांचेही पाय सुंदर आहेत आणि त्याचं कारण म्हणजे तुमचं असलेलं आचरण. दादा तुमचं आचरण चांगलं म्हणून तुमचे चरण चांगले. मला सांगायचंय सदाचार माणसाला माणसाच्या जीवनामध्ये मोठा बनवतो. सामान्य धर्माचं दुसरं अंग आहे अहिंसा, अहिंसावादी आपण असलो पाहिजे. सामान्य धर्माचं तिसरं अंग आहे दया, दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये जब तक घटवे हो प्राण. आणि सामान्य धर्माचं चौथं अंग आहे सत्य. म्हणून मी परत एकदा सांगतो, अरे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण सदाचारी असलोच पाहिजे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण अहिंसावादी असलोच पाहिजे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण दयावादी असलोच पाहिजे आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण खरे बोललोच पाहिजे. माझं वाक्य तुम्ही पूर्ण करा. आता माझं वाक्य तुम्ही पूर्ण करायचं. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण सदाचारी असलो. बोला ना, भूका लागल्यात काय, मलाही लागली भूक, बोला फक्त म्हणजे आपण पटकन संपू ना. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण सदाचारी असलोच पाहिजे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण अहिंसावादी असलोच पाहिजे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण दयावादी असलोच पाहिजे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण खोटं महाराज आमच्या जीवनामध्ये हे चारही सामान्य धर्माचे अंग असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बापूंच्या जीवनामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. अगदी अल्प जीवनचरित्र मी मागाशी त्या पुस्तकामध्ये वाचलं. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, पण प्रतिकूल परिस्थिती असूनही ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांचा अंगीकार पूजनीय बापूंनी केला होता. वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पूजनीय बापूंनी आपल्या जीवनामध्ये जोपासला. म्हणून प्रतिकूलता ती होती, पण आज ती प्रतिकूलता दूर जाऊन आज ह्या परिवाराने स्वतःच्याही जीवनामध्ये अनुकूलता निर्माण केलेली आहे आणि शेकडो हजारो लोकांचं जीवन सुखी करण्याचं काम खरं तर माने परिवाराच्या माध्यमातून होत आहे. मग बापूंच्या माध्यमातून झालं, आज दादांच्या माध्यमातून होत आहे, काकांच्या माध्यमातून होत आहेत, कुमार शेठच्या माध्यमातून होत आहेत आणि त्यांची संपूर्ण पुढची पिढी प्रवीण भाई असतील आणि त्यांचे सर्व बंधुराज असतील, सर्वांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने आज इतरांचं कल्याण पाहिलं जात आहे. म्हणून आज जरी बापू आपल्यामधून गेले असतील तरी बापूंच्या कर्तृत्वाने त्यांची कीर्ती पाठीमागे उरली. आणि तुकाराम महाराज तेच सांगतात अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे एका मरणे तिसारे, 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 तुका म्हणे एका मरणे तिसारे.
का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. बाप्पू आपल्यामधून 11 वर्षापूर्वी गेले, पण त्यांची कीर्ती त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यांच्या संस्कारमुळे पाठीमागं आहे. मरण आपल्याला प्रत्येकालाच आहे. गेले का काय मरण आपल्याला प्रत्येकालाच आहे. इथे कोणीही अमरपट्ट घेऊन आलेलं नाही, बरोबर. आएगा सो जाएगा. ज्ञानोबारांच्या शब्दात उपजे ते नासे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे येथ नाही उरले अवतार हेरते पामर जीवकी हेरते पामर जीवकी हेरते पामर जीवकी अवतार एरते पामर जीव किती. एक महाराज असंच कीर्तन करत होते आणि मरणाचं महत्व सांगत होते. अगदी अगदी आवेशात सांगत होते आणि तुमच्यासारखी सगळी लोक ते कीर्तन ऐकत होती आणि मरणाचं महत्व जीवाचे कान करून ऐकत होती. महाराज सांगत होते, अरे जो जन्माला आला तो मरणार आहे, इथं प्रत्येकाला जायचंय. अनेक विविध प्रमाण देऊन महाराज मरणाचं महत्व सांगत होते. बोलता बोलता महाराज बोलू लागले, अरे मरायचंय, प्रत्येकाला मरायचंय. महाराजांनी स्वतःकडे बोट केलं, मी पण मारणार आहे. महाराजांनी खाली बसलेल्या लोकांकडे बोट केलं, तुम्ही पण मारणार आहे. आणि बोलता बोलता महाराज म्हणले, या गावातला प्रत्येक माणूस मारणार आहे. असं म्हटल्याबरोबर पाठीमागचा एक माणूस उठला आणि जोर जोरात हसायला लागला. महाराजांनी विचारलं, इतका गंभीर विषय चालू असताना तू हसतोय कसा काय? तो म्हटला, महाराज तुम्हीच आता नाही का बोलले या गावातला प्रत्येक माणूस मारणार आहे. पण म्हटलं, महाराज मी शेजारच्या गावातला आहे. आलं का लक्षात तुमच्या? अरे तू कोणत्याही गावातला तुला जायचंय, आएगा सो जाएगा, इथं प्रत्येकाला जायचंय. मग मरण प्रत्येकाला आहे. माझा मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. शेवटचे 10 मिनिट चिंतन मी आपल्या समोर मांडणार आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला. हे बघा, मोक्ष नावाची जी गोष्ट आहे, म्हणतात मोक्ष मिळाला पाहिजे. मी कोणाला विचारलं ना की तुम्ही का करता परमार्थ, का करता तीर्थयात्रा, का करता पारायण, का करता अनुष्ठान, माणसं सहज बोलून जातात, काही नाही हो महाराज, मेल्यानंतर मोक्ष मिळाला पाहिजे. आता मोक्ष या शब्दाची व्याख्या काय केली? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हटलेलं आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे जीवनातून सगळं दुःख संपावं आणि आम्हाला अनुभवण्यास यावं ते सुख. आता वारकरी संप्रदायाने मोक्षाला प्राधान्य दिलेलंच नाहीये आणि मेल्यानंतर मोक्ष मिळावा असं जे म्हणतात त्याला ज्ञानेश्वर महाराज मूर्ख माणूस म्हणतात. मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. मी बोलत नाहीये, ज्ञानोबारे बोलतात. ज्ञानोबारे म्हणतात आम्हाला मेल्यानंतर मोक्ष मिळेल असं जे म्हणतात ना, ती माणसं मूर्ख आहेत. आम्हाला मोक्ष नकोय. मोक्ष म्हणजे जर सुख असेल ना, तर हे सुख, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मला सांगा, सुख नावाची गोष्ट आहे, ही सुख नावाची गोष्ट आपल्याला मरण्याच्या अगोदर भेटली पाहिजे का मरण्याच्या नंतर भेटली पाहिजे? पटकन बोला. मरण्याच्या अगोदर सुख भेटलं पाहिजे ना. मरणानंतरचे काय घेऊन बसलायत? कधी कधी लोक मला म्हणतात, महाराज कीर्तनामधून मरणानंतर काय होतं तेवढं सांगा. त्याच्यासाठी मला मरावं लागल. हा, मग मी सांगल ना. मी मेल्यानंतर कसं सांगायला येणार महाराज? मला काय सांगायचंय? अरे सुखाची गोष्ट मरणानंतर काय करता?
मरणानंतर आम्हाला सुख मिळेल की नाही याचा विचार करू नका. मरण्याच्या अगोदर आम्ही सुखी झालो पाहिजे. मरण्याच्या अगोदर आम्हाला सुख मिळालं पाहिजे. आणि मरण्याच्या नंतर कसला विचार करायचा असेल तर मरण्याच्या नंतर आमची कीर्ती उरली पाहिजे, हा विचार आपण केला पाहिजे. मरण्याच्या अगोदर सुखी व्हा आणि मरणानंतर कीर्ती पाठीमागं उरली पाहिजे. याच्यासाठी मरण्याच्या अगोदर आम्ही आमचं जीवन तसं बनवा. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर सुंदर सांगतात. ते म्हणतात मरणानंतरचं उरणं वाट्याला येणार असेल ना, वाक्य पहा बरं का दादा, वाक्य फार सुंदर आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं वाक्य आहे. ते म्हणतात मरणानंतरचं उरणं वाट्याला येणार असेल ना तर जगण्यानंतरचं मरण भीतीदायक राहणार नाही. मी परत वाक्य सांगतो, मरणानंतरचं उरणं वाटायला येणार असेल तर जगण्यानंतरचं मरण भीतीदायक राहणार नाही. मरणाची भीती प्रत्येकाला वाटते ना. मला तर वाटते बुवा, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही, मला तर वाटते. मरणाची भीती प्रत्येकाला वाटते ना. इथं कोणाला वाटते की पटकन मरण यावं, आणि मरण यावं असं कोणालाच वाटत नाही. उलट मरण पुढे ढकलण्याचा आपण प्रयत्न करतो. मग त्या मरणाची भीती राहावी नाही ह्याच्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये असं काम केलं पाहिजे की कधी मरण आलं तरी चालेल, आम्ही जायला तयार आहोत. पण आमचं कर्तृत्व असं पाहिजे की जे कर्तृत्व आज सोनाई परिवाराचं आहे, जे कर्तृत्व माने परिवाराचं आहे, जे कर्तृत्व बाप्पू दादा काकांचं आहे, कुमार शेठचं आहे, त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आहे, कर्तृत्व संपन्न आयुष्य जगलं पाहिजे. एक सांगतो, जीवनामध्ये कोणत्या बघा आपली गणती काहीच नाही, आपण नथिंग, काहीच नाही. आपण जगाच्या तुलनेत कुठला तरी कोपरा आहे आपला. गेले का काय घरी? जगाच्या कोपऱ्यात कुठला तरी कोपरा आहे आपला. म्हणजे जगाची लोकसंख्या साधारणपणे मध्यंतरी मी मागच्या महिन्यात कुठंतरी वाचली, आता जगाची लोकसंख्या 700-725 कोटी आहे. जगाची बोलतोय मी, जगाची, देशाची बोलत नाही मी. जगाची लोकसंख्या 725 कोटी आहे. जगामध्ये आपला देश, आपल्या देशाची लोकसंख्या 125 ते 130 कोटी आहे. त्याच्यामधले आपलं राज्य, राज्याची लोकसंख्या 12 ते 13 कोटी आहे. आता गंमत पहा, जगाची लोकसंख्या 725 कोटी, म्हणजे एवढी लोक जगात आहेत 725 कोटी. त्याच्यामध्ये आपण कुठे, जरा विचार करा बरं का. 725 कोटी लोक जगामध्ये आहेत, त्याच्यामध्ये आपल्या देशात 125 कोटी आहेत. त्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यात 13-14 कोटी लोक आहेत. आता आपल्या राज्यातला आपला जिल्हा, आपल्या जिल्ह्यातला आपला तालुका, आपल्या तालुक्यातलं आपलं गाव, आपल्या गावातली आपली वाडी, वाडीतली आपली वस्ती, वस्तीतल्या एका कोपऱ्यात आपलं घर, आणि घरातल्या एका कोपऱ्यात तू झोपतोय. काय तुझं अस्तित्व आहे? काय अस्तित्व आहे? ना मी करतोय, मी करतोय, मी करतोय, मी करतोय. अरे काय करतोय? एक सांगू, अरे आमचं कर्तृत्व असं पाहिजे की लोकांनी आमचं नाव काढलं पाहिजे. आमचं कर्तृत्व असं पाहिजे की अरे आम्ही मेल्यानंतर 4 लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. बरं काय महाराज, मरणाचा विचार करताना ते मायकल जॅक्सनचं उदाहरण दादा मी वाचलं. किशोर भाऊ, मी ते मायकल जॅक्सनचं उदाहरण वाचलं. ते काहीतरी म्हणे त्याला 150 वर्ष जागेच होतं. 150 वर्ष. मायकल जॅक्सन जगप्रसिद्ध डान्सर आणि सिंगर होता तो, जगप्रसिद्ध. मला वाटतं 20 वर्षापूर्वी भैया त्याला मुंबईमध्ये आणलं होतं, अंधेरी कॉम्प्लेक्सला. 20 वर्षापूर्वी राजसाहेबांनी आणलं होतं. आमच्या आळंदीतून एक मुलगा तो कार्यक्रम इव्हेंट पाहायला गेला होता. 7,000 रुपयाचं तिकीट काढून 20 वर्षापूर्वी मायकल जॅक्सनला बघायला गेला होता. तर तो मायकल जॅक्सनचा कार्यक्रम बघून आल्यानंतर आमच्या आळंदीकरांचा 3 महिन्यासाठी कौतुकाचा विषय ठरला होता. तो मुलगा जो मायकल जॅक्सनला बघून आला होता ना, तो 3 महिने त्याच्या घरामध्ये सकाळचा नाश्ताच करत नव्हता. आळंदीनेच त्याला नाश्ता पुरवला. म्हणजे कळलं का, रोज कोणीतरी त्याला बोलवायचं, हे कसं रे दिसतो मायकल जॅक्सन, मग त्याचा नाश्ता वगैरे. म्हणजे त्याची 3 महिन्यात तब्येत बरी झाली, इतका तो फेमस होता. ते मायकल जॅक्सन ज्या वेळेस स्टेजवर आला ना, स्टेजवर, मी त्या बातम्या मी वाचलेल्या आहेत, स्टेजवर ज्या वेळेस आला ना त्यावेळेस त्या मायकल जॅक्सनला बघितल्यानंतर शेकडो मुलं मुली बेशुद्ध पडली होती. त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की आपण मायकल जॅक्सनला बघतोय. इतका लोकप्रिय, इतका जगप्रसिद्ध असणारा तो मायकल जॅक्सन, मला हे सांगायची नाही, त्याची प्रसिद्धी सांगायची नाही, त्याला 150 वर्ष जगायचं होतं. किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष जगायचं होतं. म्हणून त्यांनी त्याच्या दिमतीला, त्याच्या देखरेखीला 12 डॉक्टर ठेवले होते.
जे स्पेशालिस्ट होते प्रत्येक अवयवाचे 12 डॉक्टर, आणि 12 डॉक्टर सांगतील तसं तो सर्व त्याची दिनचर्या दिनक्रम दिवस ठरलेला असायचा. डॉक्टरांनी सांगल तेव्हा उठायचं, डॉक्टरांनी सांगल तेव्हा झोपायचं, डॉक्टरांनी सांगल ते खायचं, डॉक्टरांनी सांगल ते प्यायचं, डॉक्टरांनी सांगितलं तितकाच वेळ बसायचं, डॉक्टरांनी सांगितलं तितकाच वेळ कार्यक्रम करायचा, डॉक्टरांनी सांगितलं तेवढाच वेळ लोकांबरोबर बोलायचं. का हे सगळं का करत होतं? त्याला किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष. 150 वर्ष जगायचं असणारा मायकल जॅक्सन मेला, पण ज्या वेळेस तो मेला त्यावेळेस त्याचं वय होतं फक्त 50. ऐकताय का तुम्ही? तुमच्या डोक्याला मुंग्या आल्या नाही, माझ्या तर आल्या ते वाचल्यानंतर. ज्याला 150 वर्ष जगायचं होतं तो 50 वर्षही जगू शकला नाही. याचा अर्थ देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. मग कधी मरण येईल काय सांगता येत नाही. मग आम्हाला मरणानंतर कीर्ती उरावी असं वाटत असेल आणि मरण्याच्या अगोदर आम्हाला सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तुला देव करून घ्या. टाळी वाजवा, टाळी. आपुला तुला देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तुला देव करून घ्यावा. आपुला तुला देव करून घ्यावा. नवीन जीवा सुख नोये, नवीन जीवा सुख नोये. तेरती माईचे दुःखात जनिते, तेरती माईचे दुःखात जनिते. हे नवीन जीवा सुख नये. हे नवीन जीवा सुख नये. हे रती माईचे दुःखाची जनिती, हे रती माईचे दुःखाची जनिती. महाराज म्हणतात अरे तुम्हाला मरणानंतर कीर्ती उरावी असं वाटत असेल आणि मरण्याच्या अगोदर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. देवाला आपलंसं करा. मी देवळातल्या देवाची चर्चा नंतर करतो. देवळातला देव किती जणांना कळतो याही पेक्षा घरातला देव किती जणांना कळतो याला मी महत्व देतो. आम्हाला एक वेळ देवळातला देव नाही कळला तरी चालेल, आम्हाला घरातला देव कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि घरातला देव तैत्तरीय उपनिषदांनी सांगितला, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथीही देव भव. मला नाही कळला देवळातला देव तरी चालेल, पण घरातला आईबाप रूपी देव कळला पाहिजे की जो माने परिवाराला कळला. आज बापू, आज पितृछत्र त्यांच्यामध्ये नाहीये, पण त्यांचे संस्कार मात्र त्यांच्यामध्ये आहेत. मी आवर्जून तुम्हाला सांगेल, आपल्या जीवनामध्ये जे काही चांगलं घडतं ना तो फक्त आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद असतो, आणि आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट घडतं ना ते आपलं प्रारब्ध असतं. आपली उन्नती व्हायला लागली की आपल्यावर जळणारी लोक असतातच ना, जळणारी लोक असतात. आपलं कोणाला चांगलं पाहवतं महाराज, कोणाला चांगलं पाहवतं. म्हणून त्यांच्यासाठी दादा एक वाक्य मी नेहमी सांगत असतो. आपलं चांगलं चाललं असलं ना की लोक नावं ठेवतात. लोक विरोध कोणाला करतात? लोक विरोध कोणाला करतात? ज्याची प्रगती पाहवत नाही ना लोक त्याला विरोध करतात. लोक कोणाला विरोध करतात? लोकांना काय काम आहे? जे विरोध करतात ती किती असतात? ते फार छोटे असतात, ते उंची गाठू शकत नाही. लोक नावं ठेवतात ना, त्यांना नावं ठेवून द्यायची. पण आई वडिलांचा आशीर्वाद जर असेल ना तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यासाठी मी एक वाक्य सांगत असतो, लोगों से जाके कह दो हमारे तकदीर से मत चले. लोगों से जाके कह दो तकदीर से मत चले. व्यवस्थित आहे का माझ्या तरुण मित्रांनो? आजच्या कीर्तनातून काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. लोगों से जाके कह दो हमारे तकदीर से मत चले, हम घर से दवा नहीं,
माँ बाप की दुआ लेके निकलते हैं, माँ बाप की दुआ लेके निकलते हैं. काही नाही, देवळातला देव नाही कळलं तरी चालेल, आईबाप रूपी देव कळलं ना बस, सगळ्यात महत्वाचं तेच आहे. त्यांचा आशीर्वाद. मी घरात असल्यानंतर, मी घरातून बाहेर पडताना माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय मी घरातून बाहेरही पडत नाही. मी सकाळी उठल्यानंतर एकदा फक्त देवाचं दर्शन घेतो, नंतर दिवसभरात त्याच्याकडं पाहतही नाही देवाकडं. मी, तुम्ही म्हणाल कोणत्या नास्तिकाला घेऊन आलाय तिथं, पण मला माझी आई, माझ्या आईमध्ये माझा देव दिसतो. रात्री उशीर झाल्यानंतर मला देवघरातला देव फोन करत नाही, पुरुषोत्तम कुठे आहेस तू, जेवलायस का, कधी येणार आहेस घरी. पण माझी आई रात्री 2 वाजताही मला फोन करते, पुरुषोत्तम कसा प्रवास करतोयस, माझ्या आत्ता डोळ्यामध्ये पाणी आलंय, जेवलायस का तू. माझी आई माझी काळजी घेते, माझ्यासाठी माझी आई देवेन, माझ्यासाठी माझे वडील देवेत ना. ते मला ते कुठलं तरी एक गाणं आठवतं, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. आपली आई म्हणजे आपल्यासाठी आपली आई म्हणजे आपल्यासाठी देव आहे, आणि आपले वडील म्हणजे आपल्यासाठी देव आहेत. बस त्यांचीच कृपा, त्यांचाच आशीर्वाद जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. देवळातला देव, पण देवळातला देव त्यालाही आपलंसं करायचंय. महाराज म्हणतात त्याला आपलंसं करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल, कारण की तो सुखरूप आहे. सुखरूप आईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुखरूप आईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सर्व सुखाचा आगर म्हणे नरहरी सोनार. अरे सर्व सुखाचा आगर म्हणजे भगवान परमात्मा आहे. संपवतो माझं कीर्तन. मी तुम्हाला बोललो होतो 55 मिनिट मी आपल्या बरोबर बोलणार आहे, आणि जवळजवळ ते झालेले आहेत. सांगतो मी तुम्हाला, देवाला का आपलंसं करायचं. काय, आपण देवच आहोत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये दादा भगवंताने सांगितलंय, ममै वांशो जीव लोके, जीव हा माझा अंश आहे. ऐकताय कीर्तन, जीव, अगदी 5 मिनिट राहिलेत फक्त, जीव हा माझा अंश आहे असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात. जीव जर अंश असेल तर भगवान परमात्मा अंशी झाला. भगवान परमात्मा अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. जर जवळच उदाहरण घ्यायचं झालं तर आई बाप हे अंशी आहेत आणि आपण त्याचे अंश आहोत. मी अजून एक उदाहरण देतो. नदी आहे, नदी आहे, नदीत काय असतं, नदीत पाणी असतं ना, नदी असते, नदीमध्ये काय असतं, पाणी असतं, पाणी. आता नदीतलं पाणी तांब्यात घेतल्यानंतर ते दूध होतं की नाही, काय राहतं, ते पाणीच राहतं ना. नदीतलं पाणी तांब्यात घेतल्यानंतर त्याचं स्वरूप बदलणार आहे का, ते काय राहणार आहे, पाणीच राहणार आहे ना. नदीतलं पाणी तांब्यात घेतलं तरी ते पाणीच आहे. तसं आपण जर देवाचे अंश असू, देवापासून आपली निर्मिती असेल, आपण जर देवाचे अंश असू तर आपण कोण आहोत. भीती वाटते तुम्हाला स्वतःला देव मानण्याची, लबड्याच आपण करतो तेवढ्या, त्याला कसं म्हणणार ना आपण देव म्हणून. आपल्याला स्वतः देव म्हणण्याची भीती वाटते. आणि एक सांगू का, आपल्यातल्या देवत्वाची ओळख जे करून देतात त्यांना संत. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, टाळी वाजवा. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणून आपल्यातल्या देवत्वाची ओळख करून घ्यायची, म्हणजे देवाला आपलंसं करायचं. शेवटचा दृष्टांत तिथून कीर्तनाला पूर्ण विराम देतो. आपल्या जीवनामध्येही दुःख असतं. आज मी मागाशी पाहिलं की बापूंचं जीवन किती प्रतिकूलतेमध्ये गेलं, दादांचं जीवन किती प्रतिकूलतेमध्ये गेलं. इतकं जीवनामध्ये दुःख असूनही माणूस ध्येयाप्रत एकनिष्ठ असल्यानंतर माणूस कसा यशस्वी होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे माने परिवार आहेत. आदरणीय बापू, दादा, काका, कुमारशेठ ह्या सगळ्यांचाच नामोल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून खरं तर सोनाई परिवाराचे सर्व असणारे दादा, जीवनामध्ये दुःख कोणाचं नसतं. ते एक मी मध्यंतरी फार सुंदर काही वाक्य वाचली होती.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख असतात, चढ असतो, उतार असतो, सुख असतं, दुःख असतं, अनुकूलता असते, प्रतिकूलता असते. जीवन हे असंच असतं. पण तरी पण ह्या जन्मावर, या जगण्यावर प्रेम केलं पाहिजे. तर कोणीतरी फार सुंदर लिहिलंय की आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे. रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. अश्रूच यार माझा अश्रू समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घ्यावे ते दुनिया दुकान आहे, उचलून घ्यावे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी इथे, सुखासाठी इथे कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुखासाठी इथे कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं, पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. आयुष्यामध्ये चढ उतार असतात, पण तसंही आम्हाला जगता आलं पाहिजे. आणि अशी माणसं, ध्येयाने प्रेरित झालेले, ध्येयाने पछडलेली माणसं आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे की ज्यांच्या जीवनाकडे पाहून आपल्याला जगण्याची उमेद मिळते. महाराज मंगेश पाडगावकरांचं एक फार सुंदर गीत आहे ना. अरे त्यांनी जगण्यावर प्रेम करायला सांगितलं. मंगेश पाडगावकर म्हणतात, या ओठांनी चुंबून घेईन हजारदाही माती, अनंत मरणी झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आयुष्यामध्ये कधी नैराश्य आलं ना तर सोनाई परिवारातील दादांना डोळ्यासमोर आणा, नैराश्य तुमचं दूर होऊन जाईल. आयुष्यामध्ये कधी नैराश्य आलं ना, त्यांच्या जीवनातली प्रतिकूलता बघा, आपल्या आयुष्यातलं नैराश्य दूर होऊन जाईल. नैराश्य असतं, दुःख असतं, देवाच्या जीवनात होतं, पण देवाने आपल्यातली सुखरूपता यत्किंचितही ढळून दिली नाही. गोष्ट सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. आपल्या जीवनामध्ये किती दुःख असलं तरी देवाने आपली सुखरूपता यत्किंचितही ढळून दिली नाही. त्याच्यावर रामायणामध्ये एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. राजा दशरथाने जाहीर केलं रामाचा राज्याभिषेक होणार आहे. सर्वांना आनंदी आनंद, जो तो आनंदाने नाचू लागला. आमचा राम राजा होणार आहे, आमचा राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे. म्हणून राजा दशरथाला आनंद झाला, कौसल्या मातेला आनंद झाला, सुमित्रा मातेला आनंद झाला, संपूर्ण अयोध्येला आनंद झाला. मला पुढचं सांगायचंय, राम राजा होणार म्हणून जिच्यामुळं रामायण घडलं, काय नाव तिचं, कैकई, तिलाही आनंद झाला. तर आपण म्हणतो ना, चांगल्या कार्यामध्ये काहीतरी विघ्न येतं आणि त्या विघ्नाच्या रूपाने मंथर आली. म्हणजे ज्यांना साहेब माहिती असतात ना, त्यांना साहेबांचे पिये माहिती असतात. तसं ज्यांना कैकई माहिती आहे ना, त्यांना मंथरा ही माहिती असलीच पाहिजे. मग ती मंथरा आली आणि मंथरेला पाहिल्यानंतर कैकईनी राम राजा होणार असल्याचा आनंद मंथरेला बोलून दाखवला. माझी एक विनंती आहे, तुमचा आनंद, तुमच्या जीवनातला आनंद तुम्ही अशा माणसाला सांगा की ज्याला तुमच्या आनंदामध्ये आनंद वाटतो. अशा माणसाला सांगू नका. तुमच्या आनंदामुळे एखाद्याच्या पोटात दुखत असेल तर त्याला सांगूच नका महाराज, सांगूच नका. दादा मला एकाने विचारलं की पुरुषोत्तम महाराज नैतिक माणूस कोणाला म्हणायचं. दादा तुम्हाला ही व्याख्या आवडेल. मला एकाने विचारलं की पुरुषोत्तम महाराज नैतिक माणूस कोणाला म्हणायचं. मी त्याचं उत्तर दिलं, दुसऱ्याच्या सुखामध्ये विघ्न न करता, दुसऱ्याच्या सुखामध्ये विघ्न न करता ज्याला सुखाने जगता येतं ना, तो खरा नैतिक माणूस. आम्हाला दुसऱ्याचं सुख पाहावलं पाहिजे, तर ती नैतिकता आहे. नाहीतर दुसऱ्याचे दोन बंगले बघून आमच्या पोटात गुडगुडायला लागलं तर आम्ही माणसं नाही, आम्ही राक्षस आहेत महाराज, बाकी काहीच नाही महाराज. मग त्या मंथरेला तिने कैकेयीने बोलून दाखवलं. कैकेयी मंथरेला बोलते, मंथरा समोर आली आणि कैकेयी राम राजा होणार असल्याचा आनंद मंथरेला बोलून दाखवते. ती मंथरेला म्हणते, मंथरा सुना तुमने, मेरा प्यारा बेटा राम राजा होने वाला है. कल मेरा प्यारा बेटा राम राज सिंहासन पर बैठेगा. मेरे राम के पास मेरी प्यारी बहू सीता होगी और इस नयन मनोहर दृश्य को हम हमारे आंखों से देखने वाले हैं. हमारा प्यारा बेटा राम, हमारा जिगर का टुकड़ा राम, हमारा कलीजा राम राजा होने वाला है. मंथरा नाचो गाओ झूमो मौज मनाओ. अगं मंथरे नाच ग नाच, माझा राम राजा होणार आहे ग. कोण बोलतंय माता भगिनींनो, कोण बोलतंय? कैकेयी बोलते. कोणाला बोलते? मंथरेला बोलते. मंथरेला आनंद झाला पाहिजे होता ना, नाही झाला. मंथरा फक्त एकच शब्द बोलली, कैकेयी नाचतेस कशाला, तुझा राम नाही, कौसल्याचा राम राजा होणार आहे, तुझ्या भरताला त्याचं दास व्हावं लागणार आहे. घडलं पुढचं रामायण सगळं महाराज. पुढं काय करायचं, वेल प्लॅनर होती ती. कोण? मंथरा. प्लॅनिंग तिचं आहे महाराज. तिने प्लॅनिंग केलं काय करायचं आणि काय नाही ते. आणि मग कैकेयी कोप भवनामध्ये जाऊन बसली.
माता भगिनींनो, तुम्हाला कोपभवन म्हणजे कळतं का? म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बायकोला राग आला ना की एक स्पेशल खोली असायची. मग बायकोनी त्या खोलीत जाऊन बसायचं. नवरा बाहेरून आला की नवऱ्याला दिसली नाही बायको की मग त्यांनी त्या खोलीत जाऊन बघायचं. मग तिला विचारायचं, बाई तुला कसला राग आला? मग तिने सांगायचं, मला असला राग आला. मग तिचा राग दूर करायचा आणि मग ती त्या खोलीतून बाहेर यायची. आता 1 BHKच्या फ्लॅटमध्ये कुठं करतं कोपभवन महाराज? कुठं करतं कोपभवन? अवघड आहे सगळं महाराज. मग ती गेली तिथं आणि राजा दशरथाला कळलं की कैकेयीला राग आलाय. कैकेयी जवळ आला. कैकेयीला म्हटलं, कैकेयी काय झालं? इतक्या आनंदाच्या क्षणामध्ये तुला दुःख कसलं झालंय? तुला कसला राग आलाय? तेव्हा कैकेयी म्हणली, तुम्ही तुमच्या आनंदामध्ये मला विसरलेला आहात. तुम्ही मला 2 वर मागायला लावलेले आहेत, ते 2 वर माझे पूर्ण करा. तेव्हा राजा दशरथ म्हटलं, माग ना, तुला काय मागायचं ते माग. ती म्हटली, मला वचन द्या. राजा दशरथ म्हणतोय, ज्या रघुकुलाची तू सून आहेस आणि ज्या राजा दशरथाची तू बायको आहेस, त्या रघुकुलाची तुला रीत माहिती नाही का? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. अगर रघुकुलाची रीत आहे, प्राण गेला तरी चालेल, पण रघुकुलाने आपल्या वचनापासून कधी तोंड फिरवलेलं नाहीये. माग, तुला काय मागायचं ते माग. मी तुम्हाला सांगू, ज्यांना राजकारणात करिअर करायचंय ना, गेले तर काय घरी तुम्ही? आता काय राजकारण, आम्ही महाराज लोकही बोलणार काय नाही. दादा काय असतं, लोकांना वाटतं की महाराजांनी राजकारणावर बोललं नाही पाहिजे. दादा पण आम्ही मत देतो म्हणल्यावर बोलायला काय हरकत आहे? मला सांगा. आम्ही म्हणजे तुम्हाला सांगू का, आम्हाला जितके फोन येतात ना इलेक्शनच्या पिरियड मध्ये, तेवढे तुम्हाला येत नसतील कोणाला. इतके फोन आम्हाला येतात. आता लोकशाही आहे, राज्यघटनेने व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलाय. पण लोकांना असं वाटतं की महाराजांनी राजकारणावर बोललंच नाही पाहिजे, पण बोललं पाहिजे. आणि आता तर राष्ट्रपती राजवट लागू झाली, काय बोलायला हरकत आहे महाराज, नाही का? राजकारणात करिअर करायचं असेल ना तर एकदम 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 म्हणजे एकदम फुल्ली कॉन्फिडंट तुम्हाला एकदम आश्वासन देता आलं पाहिजे. बस फक्त आश्वासन द्यायचं, फक्त आश्वासन द्यायचं. जो माणूस फक्त आश्वासन देतो ना तोच माणूस सक्सेस होतो. तुम्ही हिस्ट्री पहा सगळी. मग ते आश्वासन पूर्णच केलं पाहिजे असं काही नाहीये. आणि एक सांगतो, अति आनंदामध्ये कोणाला आश्वासित करायचं नाही बरं का. आता हा मुद्दा दुसरा बाजूला राहू द्या. अति आनंदामध्ये कोणाला आश्वासित करायचं नाही. आपल्याला आनंद झाला असेल ना तो कोणाला शब्द द्यायचा नाही, विचार करून शब्द द्यायचा. राजा दशरथ आनंदामध्ये होता, राम राजा होणार, आणि मग त्याने आनंदामध्ये कैकेयीला शब्द दिला, वचन दिलं, आणि इथं तो बांधला गेला. इथं अडकला राजा दशरथ. म्हटलं, चल दिलं वचन तुला, माग, तुला काय मागायचं ते. आणि मग कैकेयीने दादा तोंड उघडलं, पहिला वर मागितला, उद्या रामाला राज्याभिषेक न करता भरताला राज्याभिषेक करायचं असं बोलल्या बरोबर राजा दशरथ म्हटला, कैकेयी काय बोलतेस? अगं धर्मशास्त्र असं सांगतं की मोठ्याला राज्य गादी द्यावी आणि लहानाने त्याला साथ द्यावी. राम मोठा आहे, भरत छोटा आहे. कैकेयीने एका वाक्यात राजा दशरथाला शांत केलं. कैकेयी म्हणली, बोलू नका, तुम्ही मला वचन दिले. राजा दशरथाला शांत बसावं लागलं. मला असं वाटतं बरं का, हे माझं थिंकिंग आहे, मला असं वाटतं की नवऱ्याला एका शब्दात शांत बसवण्याची पद्धत तिथूनच चालत आलेली असेल, कदाचित तिथूनच चालत आली असेल. एका वाक्यात शांत केलं महाराज. दुसऱ्या वर पहिल्या वारामध्ये भरताला राज्यगादी, दुसऱ्या वारामध्ये कैकेयी म्हणली, दुसऱ्या वारामध्ये रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवायचं. राजा दशरथ धाडकन खाली कोसळला आणि बोलू लागला, कैकेयी का ग इतकी निष्ठुर होतीस? एक वेळ तुझ्या भरताला राज्यगादी देतो कैकेयी, एक वेळ तुझ्या भरताला राज्यगादी देतो कैकेयी, पण माझ्या रामाला वनवासाला नकोस नका पाठवू. कैकेयी, अगं तो राम नाही ग, माझा प्राण आहे ग कैकेयी. कैकेयी, माझा राम मला सोडून गेला तर मी कसं जगायचं ग कैकेयी? तुझी इच्छा आहे ना भरताला राज्यगादी द्यावी? कैकेयी, देतो तुझ्या भरताला राज्यगादी. इथे बापाचं प्रेम दिसतंय बर का. अरे आईचं कौतुक सगळंच करतात, पण कोपऱ्यात खाली मान घालून रडणारा बाप मात्र कोणाला दिसत नाही ना. मी आळंदीवरून आलेलो आहे. ज्ञानोबारांच्या जीवनातला प्रसंग पहा. लोकांनी विठ्ठल पंतांना वाळीत टाकलं, रुक्मिणी आईसाहेबांना वाळीत टाकलं. लोक इतकी निष्ठुर झाली की ज्ञानोबारायदी भावंडांनाही वाळीत टाकलं. विठ्ठल पंतांचं मन खात होतं, अरे आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या लेकरांना भोगावी लागते. आणि विठ्ठल पंत धर्म मार्तंडांच्या समोर उभे राहायचे आणि खाली मान घालून धर्म मार्तंडांना विनंती करायचे. विठ्ठल पंतांच्या डोळ्यामध्ये पाणी असायचं आणि विठ्ठल पंत धर्म मार्तंडांना हात जोडून बोलायचे, मी केलेली चुकीची शिक्षा मला द्यावं.
पण माझ्या लेकरांना समाजामध्ये स्थान द्या ना, माझ्या लेकरांना ज्ञान ग्रहणाचा अधिकार द्या ना. मी केलेली चुकीची शिक्षा मला द्या हो. अरे आपल्या मुलांच्या सुखासाठी धर्म मार्तंडांच्या समोर खाली मान घालून रडणारा विठ्ठल पंतांसारखा बाप आपल्याला विसरता येणार नाही. काही निष्ठूर झाली आहे. राजा दशरथ तिला विनंती करतोय, अगं काही नको होऊस निष्ठूर. अगं तू बोलतेस ना, तुझ्यासाठी तुझ्या भरताला राज्य गादी देतो, पण माझ्या रामाला वनवासाला पाठवू नकोस. रामाला कळलं की आपल्याला वनवासाला जायचंय. राजवस्त्र टाकून दिली, वल्कल धारण केली आणि प्रभू रामचंद्र दुतर्फा गर्दीतून वनवासाला चाललेले आहेत. बरोबर सीतामाई आहेत आणि लक्ष्मणजी आहे. अयोध्येमधला प्रत्येक माणूस रामासाठी रडतोय. प्रभू रामचंद्र चालतायत आणि प्रत्येक माणूस रामासाठी रडतोय. राम मच्छाव, राम मच्छाव, राम मच्छाव. रामा नकोस रे जाऊ, रामा नकोस रे जाऊ. रामा, अरे तू राम नाहीस रे, आमचा प्राण आहेस रे. रामा नकोस रे जाऊ, रामा नकोस रे जाऊ. प्रत्येक जण रामासाठी रडत होता आणि प्रभू रामचंद्र एक पाऊल पुढे टाकत होते. कोणीतरी रामाकडे पाहिलं. अरे आपण ज्या रामासाठी रडतोय तो राम, त्याच्या चेहऱ्यावर काय भाव आहेत, म्हणून कोणीतरी रामाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर राम वनवासाला चालला होता, पण हसत हसत चालला होता. त्याला वाटलं अरे आपण ज्या रामासाठी रडतोय तो राम हसत हसत आपल्याला सोडून चाललाय. त्यांनी विचारलं, देवा रामा, अरे आम्ही तुझ्यासाठी रडतोय रे. रामा, हा वनवास 1 दिवसाचा नाही ना रे. रामा, हा वनवास 1 महिन्याचा नाही ना रे. रामा, हा वनवास 1 वर्षाचा नाही ना रे. रामा, हा वनवास तब्बल 14 वर्षाचा आहे. देवा, अरे 14 वर्ष तू आम्हाला दिसणार नाही म्हणून आम्ही रडतोय तुझ्यासाठी, आणि तू आम्हाला सोडून चाललायस, हसत हसत चाललाय. तुला रडू येत नाही का रे? तुला रडू येत नाही का? तेव्हा मात्र देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हा म्हटलं, रडू तर कुठे पाहून रडू रे, रडू तर कुठे पाहून रडू. अरे मी वनवासाला चाललोय, तुम्हाला सोडून चाललोय, तुम्हाला माझा वियोग होणार आहे, तसा मलाही तुमचा वियोग होणार आहे. अरे तुम्ही माझ्याकडे पाहून रडू शकता, पण मी रडू तर कोणाकडे पाहून रडू, कोणाकडे पाहून रडू. पाठीमागे पाहून जर रडायला गेलो ना, प्रभू रामचंद्र सांगतायत, अरे पाठीमागे पाहून जर रडायला गेलो ना तर माझ्या बापाला वाईट वाटेल की माझा मुलगा माझं वचन पूर्ण करण्यासाठी निघालाय, पण रडत रडत निघालाय, म्हणून नाही रे रडू शकत पाठीमागे पाहून. अरे पुढे पाहून जर रडायला गेलो ना तर ज्या रावणाला माझ्या हातून मरण आहे त्या रावणाला वाटेल मला मारायला येणारा राम असा रडका असेल तर मला तो मरण कसं देईल. वर पाहून जर रडायला गेलो ना तर सूर्याला वाईट वाटेल की माझ्या सूर्यवंशामध्ये असा रडका राम कसा काय जन्माला आला. आणि खाली पाहून जर रडायला गेलो ना तर सासूबाईंना वाईट वाटेल माझा जावई असा रडका कसा काय. आणि तुमच्याकडे पाहून रडायला गेलो ना तर पुढे तुकोबारांना वाटेल की ज्या देवाला आपण लोकांना आपलंसं करायला लावतोय तोच रडका असेल तर त्या देवाला आपलंसं केल्यानंतर लोक कशी सुखवतील, म्हणून मी तुमच्याकडेही पाहून रडू शकत नाही. माझी गोष्ट संपली. मला फक्त इतकंच सांगायचंय, अरे भगवान परमात्मा जीवनामध्ये इतकं दुःख होतं पण त्याने त्याची सुखरूपता यत किंचितही ढळून दिली नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली आज या ठिकाणी आपण कैलासवासी श्रीरंग शंकरराव माने तथा पूजनीय बापूंच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव श्री दशरथ श्रीरंग माने तथा पूजनीय दादा श्री हरिश्चंद्र श्रीरंग माने तथा पूजनीय काका व श्री विष्णुकुमार श्रीरंग माने तथा आदरणीय कुमार शेठ व त्याचप्रमाणे त्यांचे नातू आदरणीय प्रवीण भैया, आदरणीय अतुल भैया, आदरणीय किशोर भैया, आदरणीय दिग्विजय भैया या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी बापूंना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मला अतिशय आनंद वाटला. किशोर भैया आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं, सोनाई परिवाराने मला आमंत्रित केलं. खरं तर दादा सोनाई परिवाराचा
आणि आमचा असलेला आपला असलेला स्नेहबंध आपल्याला माहितीच आहे की आपण अतिशय महत्त्वाचं एक काम करताय ते म्हणजे झी टॉकीजवर जे कार्यक्रम गजर कीर्तनाचा असेल, सोहळा आनंदाचा असेल किंवा मन मंदिरा गजर भक्तीचा असेल, ह्या कार्यक्रमांना